सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढला। 4 हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी 2च्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटवर आला। या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले। या मोर्चामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याने सारा परिसर दुमदुमून गेला होता। मोर्चामधील सहभागी शिक्षकांनी पहिल्यांदाच भगवे शेले आपल्या गळ्यात घातल्याचे पाहायला मिळाले। शिक्षक समन्वय समिती सदस्य सुरेश पवार यांनी या मोर्चाबाबत अधिक माहिती दिली। नमस्कार, मी सुरेश पवार, जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य। आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 चा जाचक शासन निर्णय रद्द करावा, यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे। या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे। राज्यकर्त्यांना आमचं आवाहन आहे, राज्यामधल्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरचा बहुजन समाज आणि गोरगरिबांचं शिक्षण रद्द न करता, बंद न पडू देता त्या अव्याहतपणाने सुरू राहिलं पाहिजे। अशा पद्धतीचं धोरण शासनाने राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।